हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत रेल्वे फार्मासिस्टचा जो 2019 मध्ये पेपर झालेला होता. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर कशा टाईपचे त्यामध्ये क्वेश्चन होते, जेणेकरून आपली जी 2024 मधली रेल्वे फार्मसीची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येतील. आणि मित्रांनो, जे सिलेबस आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे त्या सिलेबसवर कोणत्या कोणत्या पॉइंटवर क्वेश्चन विचारतात हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर चला आपण स्टार्ट करू की या क्वेश्चन पेपर मध्ये कसे क्वेश्चन होते. तर मित्रांनो, एक्झाम डेट बघू शकता तुम्ही 19/7/2019 मध्ये झालेली लास्ट एक्झाम आहे. त्याच्या आधी जे हे क्वेश्चन आहेत मित्रांनो, स्टार्टिंगचे 15 क्वेश्चन हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर नेक्स्ट 15 क्वेश्चन जे आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो, हा 15 नंबरचा जो क्वेश्चन होता तर याचा आन्सर मी दिलेलं नव्हतं आणि सांगितलेलं होतं की कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अमाइन टाइप अँटीऑक्सिडंट. लेसिथिन इज अ एक्झाम्पल ऑफ अमाइन टाइप ऑफ अँटीऑक्सिडंट. तर मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमधले जे नेक्स्ट 15 क्वेश्चन आहेत त्यातला पहिला क्वेश्चन आपण बघणार आहेत. क्वेश्चन नंबर 16, द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय. तर मित्रांनो, आणखीन एक दुसरी गोष्ट, जे 17 टेक्निकलचे क्वेश्चन असतात आणि 30 नॉन टेक्निकलचे. तर या क्वेश्चन पेपर मध्ये हे क्वेश्चन मिक्सिंग मध्ये असणार आहेत मित्रांनो, त्यासाठी कन्फ्युज नका होऊ. तर हे नॉन टेक्निकलचा क्वेश्चन असणार आहे. द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर जे असणार आहे इंडिया कंट्री, आपल्या कंट्रीचा, तर ते कोण अपॉइंट करतो, हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, ऑप्शन ए बघा, द प्राईम मिनिस्टर. ऑप्शन बी, द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ऑप्शन सी, द प्रेसिडेंट. आणि ऑप्शन डी आहे द व्हाईस प्रेसिडेंट. तर मित्रांनो, इथे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट काय करतो, चीफ इलेक्शन कमिशनरला अपॉइंट करतो. राईट. नेक्स्ट क्वेश्चन, इरेक्शन ऑफ ए रॅट टेल इज ऑब्झर्व्ड बाय आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ, म्हणजे कोणत्या खालीलपैकी कोणता ड्रग ऍडमिनिस्ट्रेट केल्याच्या नंतर जे रॅटचं टेल आहे त्याच्यामध्ये इरेक्शन होतं. तर मित्रांनो, ऑप्शन ए बघा, इथे काय आहे, ओपॉइड अनाल्जेसिक ड्रग. ऑप्शन बी, कॉक्स 1 इनहिबिटर. ऑप्शन सी आहे नॉन ओपॉइड अनाल्जेसिक ड्रग. आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो कॉक्स 2 इनहिबिटर. तर मित्रांनो, हे जे सर्व आहेत हे 3 पेन किलरच्या कॅटेगरीमधले ड्रग आहेत, म्हणजे NSAID, नॉन टिरायडल अँटी NSAID, नॉन टिरायडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगच्या कॅटेगरीतले ड्रग आहेत. ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन. तर मित्रांनो, ह्याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे तर ते कोणतं असणार आहे, ऑप्शन ए, ओपॉइड अनाल्जेसिक ड्रग. जे ड्रग ओपॉइड रिसेप्टरला ऍक्ट करतात असे जे अनाल्जेसिक ड्रग आहेत तर त्या ड्रगने काय होतं, रॅटची ट्रेल मध्ये इरेक्शन येते. राईट. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 18, इलेक्ट्रोरेसिडिबल सबस्टन्स कॅन बी डिटरमाइंड बाय. राईट. ह्याच्या आधीचा जो क्वेश्चन होता मित्रांनो फार्माकोलॉजीचा होता. आपल्या रेल्वेमध्ये मित्रांनो डायरेक्टली सब्जेक्टचे नाव दिलेले सिलेबस मध्ये. तर मित्रांनो, महत्वाच्या सब्जेक्ट मध्ये फार्माकॉग्नसी, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, फार्मास्युटिकल अनालिसिस, फार्मास्युटिक्स हे मेन सब्जेक्ट असणारे ज्यावर 5-6 क्वेश्चन येतात मित्रांनो. बाकीचे जे अदर बायोकेमिस्ट्री असेल किंवा अदर भरपूर सब्जेक्टची नावं दिलेली आहेत तर त्यावर 1 किंवा 2 क्वेश्चन एवढेच येतात. पण हे मेन सब्जेक्ट जे असणार आहेत कोर फार्मसीचे याच्यावर जास्त क्वेश्चन येतात. राईट. तर मित्रांनो, इथे ऑप्शन बघा, हे अनालिसिसचा क्वेश्चन आहे, फार्मास्युटिकल अनालिसिसचा. कॅलोरोमेट्री, कंडक्टोमेट्री. ऑप्शन सी, पोटॅन्शियोमेट्री. आणि ऑप्शन डी आहे अँपिरोमेट्री. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, अँपिरोमेट्री. नेक्स्ट क्वेश्चन, एनी अनडिझायरेबल चेंजेस इन द फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल फीचर ऑफ एअर, लँड अँड वॉटर इज कॉल्ड ॲज. म्हणजे मित्रांनो, अनडिझायरेबल जे काही चेंजेस होतात कशामध्ये, एअर, लँड आणि वॉटर, हे जे 3 महत्वाचे आहेत तर मित्रांनो त्याला काय म्हणतात. हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन ए बघा, इकोसिस्टीम. बी, पोल्युशन, इकोलॉजी आणि पोल्युटन्स. तर मित्रांनो, ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, पोल्युशन.
नेक्स्ट क्वेश्चन. तर मित्रांनो आता इथे बघा, नेक्स्ट क्वेश्चन जे असणार आहे ते नॉन टेक्निकलचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो हे जे क्वेश्चन आहे टाइम आणि डिस्टन्स या सब टॉपिक मधला क्वेश्चन येतो. हा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन असणार आहे. इथे बघा, ए ट्रेन पासेस अ स्टेशन प्लॅटफॉर्म इन 54 सेकंड अँड अ मॅन स्टँडिंग ऑन अ प्लॅटफॉर्म इन ए 38 सेकंड. इफ द स्पीड ऑफ ट्रेन इज 29 मीटर पर सेकंड, व्हॉट इज द लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म इन मीटर. तर मित्रांनो इथे तुम्हाला प्लॅटफॉर्म वगैरे सर्व डिटेल दिलेले. तर मित्रांनो हे जे नॉन टेक्निकलचं असणार आहे, तुम्हाला हे स्टडी करावं लागेल, तुम्हाला समजून घ्यावं लागेल की अशा टाईपचे क्वेश्चन रेल्वेच्या एक्झाम मध्ये विचारतात. त्यासाठी तुम्हाला हे टाइम आणि डिस्टन्स वरचे जे काही क्वेश्चन असतील तर ते फॉर्म्युल्यामध्ये व्यवस्थित ठेवून तुम्हाला आन्सर काढावं लागणार आहे, राईट. तर मित्रांनो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी 464 हा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अपेरंट बल्क डेन्सिटी इज एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ. तर मित्रांनो अपेरंट बल्क डेन्सिटीचा हे काय असणार आहे, युनिट काय असणार आहे. ऑप्शन ए बघा पर्सेंटेज, ऑप्शन बी मीटर पर ग्रॅम, ऑप्शन सी डिग्री. तर मित्रांनो ऑप्शन डी इथे जे असणार आहे ग्रॅम पर मिलीलीटर. तर मित्रांनो ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा मित्रांनो हा पण नॉन टेक्निकलचाच क्वेश्चन आहे. इथे बघा, ए लेडी स्टँड ऑन ए रोड फेसिंग ईस्ट डायरेक्शन, सी टर्न्स इनटू 48 डिग्री इन क्लॉकवाइज डायरेक्शन अँड 42 डिग्री इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. विच डायरेक्शन सी फेसिंग. तर मित्रांनो हा पण टाइम आणि डायरेक्शन वरचा क्वेश्चन असणार आहे. आता तुम्हाला बघा डिस्टन्स वरचं क्वेश्चन करावे लागतील, नॉन टेक्निकल मधले डायरेक्शन वरचे क्वेश्चन तुम्हाला करावे लागतील, बरोबर. तर मित्रांनो इथे जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन सी नॉर्थ ईस्ट, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड मेथड ऑफ मेजरिंग ओबेसिटी इज. तर मित्रांनो इंटरनॅशनली जे ऍक्सेप्टेड मेथड आहे ओबेसिटी मेजर करण्याची ती कोणती आहे. तर मित्रांनो ऑप्शन ए बघा, बॉडी मास इंडेक्स, सॅलिव्हन्स इंडेक्स, पोनेरो इंडेक्स आणि एच इंडेक्स. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए बॉडी मास इंडेक्स. तर बॉडी मास इंडेक्सने काय केलं जातं मित्रांनो, ओबेसिटी मेजर केली जाते, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन कॅन बी मेजर्ड बाय युजिंग. तर मित्रांनो ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे रेडिएशनचं ते कशाने मोजलं जाणार आहे. ही फार्मास्युटिकल अनालिसिसचा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए बघा स्पेक्ट्रोफोटोमेट्री, ऑप्शन बी पोलॅरोमेट्री, ऑप्शन सी फ्लेम फोटोमेट्री आणि ऑप्शन डी आहे व्होल्टॅमेट्री. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए स्पेक्ट्रोफोटोमेट्री. याचा यूज करून काय केलं जातं, ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन मेजर केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे फार्माकोलॉजीचा क्वेश्चन आहे मित्रांनो. ऍस्पिरिन शुड बी युज्ड विथ कॉजेशन इन. तर कशाच्या कॉजेशन मध्ये ऍस्पिरिन यूज केला जातो, राईट. तर मित्रांनो ऑप्शन ए बघा अस्थमा, ऑप्शन बी हेडेक, ऑप्शन सी फीवर आणि ऑप्शन डी आहे टॅकीकार्डिया. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ज्यावेळेस अस्थमा असणार आहे शुड बी युज्ड विथ कॉजेशन, राईट. ऑप्शन ए करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. हे पण नॉन टेक्निकलचा क्वेश्चन आहे. ऑन डिवाइडिंग ए नंबर बाय 413 वी गेट 58 ॲज अ रिमाइंडर ऑन द डिवाइडिंग ऑफ सेम नंबर बाय 59 व्हॉट विल द रिमाइंड. तर मित्रांनो हे नॉन टेक्निकलचं क्वेश्चन असणार आहे. आणि मित्रांनो मला नॉन टेक्निकलचं तेवढं जास्त म्हणजे नॉलेज नाही आहे आपलं, कारण फार्मसी झालेलं आहे, त्याच्यानंतर फार्मा प्रोफेशन मध्येच वर्किंग असल्यामुळे हे जे नॉन टेक्निकलचं तेवढं पार्ट मला व्यवस्थित जमणार नाहीये. तर तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करावं लागेल. आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो जे काही टेक्निकल सिलेबसचे 70 क्वेश्चन असणार आहेत, ह्या 70 क्वेश्चन मधले जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात टार्गेटेड क्वेश्चन,
तर मी रेग्युलर बेसिसवर व्हिडिओमध्ये ते अपलोड करणार आहे. फक्त तुम्हाला हे क्वेश्चन नॉन टेक्निकलचे मी का दाखवतोय, कारण तुम्हाला समजावं की नॉन टेक्निकलच्या कोणत्या कोणत्या पॉइंटवर लास्ट पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, तर ते आपण यासाठी कव्हर करत आहेत. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 58. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर द चेंज मेड इन हॅच वॉचमॅन ॲक्ट, हाऊ मेनी मंथ्स स्टे विल बी परमिटेड इन द केस ऑफ दिस पोटंट लिस्ट इन ऑरेंज बुक. बरोबर. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी 30 मंथ्स. राईट. नेक्स्ट क्वेश्चन, कॅप्सिड इज प्रेझेंट इन. तर मित्रांनो हे कॅप्सिड जे असणार आहे ते कशामध्ये प्रेझेंट असणार आहे? ऑप्शन ए बघा बॅक्टेरिया, ऑप्शन बी प्रोटोझोआ, ऑप्शन सी फंगी आणि ऑप्शन डी आहे व्हायरस. तर मित्रांनो हे एकदम सिंपल क्वेश्चन आहे. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी व्हायरस. तर मित्रांनो काही क्वेश्चन रेल्वे फार्मसीमध्ये इझिली पण विचारतात आणि काही क्वेश्चन हार्ड असतात. त्यासाठी तुम्हाला सर्व टाईपचे क्वेश्चन करावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, in HPLC while supplying mobile phase by mechanical pump, which device is required to smooth out the plugs? तर मित्रांनो ऑप्शन ए बघा डॅम्पिंग, इंजेक्शन, ऑप्शन सी टेम्परेचर आणि ऑप्शन डी गॉज. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए डॅम्पिंग. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमधला लास्टचा क्वेश्चन बघणार आहेत आपण. क्वेश्चन नंबर 30, the transformation of larva into an adult through drastic changes is called as. तर मित्रांनो हे जे लास्टचं क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 13, ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्हाला जरी नाही आन्सर आला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर मधले हे क्वेश्चन असणार आहेत हे कव्हर करताना स्टार्टिंगला या क्वेश्चनचा आन्सर मी देणार आहे. तुम्हाला आलं तर वेल अँड गुड, नाही आलं तरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आन्सर मी देईल. आणि तुम्हाला मित्रांनो आपल्याकडे लास्ट 2019 मध्ये जी लास्ट रेल्वे फार्मासिस्टची भरती झाली होती त्याचे 2 क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे. 2 क्वेश्चन पेपर मीन्स एका क्वेश्चन पेपरमध्ये 100 क्वेश्चन आहेत, असे 200 क्वेश्चन आपल्याकडे असणार आहेत. तर हे सर्व 200 क्वेश्चन आपण कव्हर करणार आहेत. बरोबर. ह्या 200 मध्ये टेक्निकलचे 70 140 टेक्निकलचे असतील प्लस 60 नॉन टेक्निकलचे. तर हे 200 कव्हर होतील. आणि नंतर मित्रांनो जे टार्गेटेड क्वेश्चन असणार आहेत जे रेल्वे फार्मसीच्या एक्झाम मध्ये येण्याची पॉसिबिलिटी असणार आहेत, तर तसे आपण 500 क्वेश्चन आणखी आपल्या YouTube चॅनलवर कव्हर करणार आहेत. आणि मित्रांनो ह्या एक्झामचं नोटिफिकेशन ची जे डेट दिलेली होती त्यांनी कोणती दिली होती? जुलै किंवा सप्टेंबर मध्ये डिटेल एक्झाम फॉर्म स्टार्ट होतील आणि नोटिफिकेशन येणार आहे. ॲज ऑफ नाऊ फक्त किती जागा आहेत? 246 जागा आहेत हे सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो फॉर्म फिलिंग वगैरे आणखी स्टार्ट झालेलं नाहीये. आणि मित्रांनो हे फॉर्म फिल झाल्याच्या नंतर रेल्वे फार्मसीची एक्झाम खूप लवकर होते. तर मित्रांनो आता जुलै चालू आहे, कधी पण येऊ शकतं किंवा सप्टेंबरच्या स्टार्टिंग मध्ये येऊ शकतं. पण आपल्याला प्रिपेअर राहायचंय. ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते सर्वच फार्मसिस्टसाठी आणि तुम्हाला ते माहिती पण असेल आणि त्यासाठी आपल्याला तयारी पण तशीच करावी लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर त्या कमेंट करा. थँक्यू.